नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गेल्या 10 वर्षामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न देणारे फंड कोणते आहेत ते. यामध्ये आपण लार्ज कॅप, मिड कॅप, लार्ज अँड मिड कॅप, स्मॉल कॅप, मल्टी कॅप आणि फ्लेक्सी कॅप कॅटेगरीमधले फंड पाहणार आहोत, ज्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न दिलेले आहेत. असे टॉप 5 फंड पाहणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूया. सर्वात पहिले आपण पाहूयात लार्ज कॅप फंड्स, ज्यामध्ये आहे निपॉन इंडियाचा लार्ज कॅप फंड. हा 14% रिटर्न देतो आहे गेल्या 10 वर्षामध्ये. म्हणजे गेल्या 10 वर्षामध्ये या फंड्सने ॲव्हरेज एखाद्या वर्षी त्याने कमी दिली असतील, एखाद्या वर्षी त्याने जास्त दिली असतील, सरासरी जर तुम्ही पाहिलं तर या फंडने दिलेले आहेत 14.26% रिटर्न. त्यानंतर आहे ICICI ब्ल्यू चिप फंड. हा एक लार्ज कॅप कॅटेगरीमधलाच फंड आहे. 14.25% रिटर्न दिलेले आहेत. त्यानंतर आहे कॅनरा रोबेकोचा ब्ल्यू चिप इक्विटी फंड, याने 13.80% रिटर्न दिलेले आहेत. मिरे एसेट लार्ज कॅप फंड याने 13.41% रिटर्न दिलेले आहेत. आणि HDFCचा लार्ज कॅप फंड ज्याने 12.92% रिटर्न दिलेले आहेत. यामध्ये तुम्ही जर या पाचही फंडचा ॲव्हरेज काढला तर ते 13.73% येतं. या व्यतिरिक्त तुम्ही जर दुसऱ्या कोणत्या लार्ज कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर ते फंडसुद्धा तुम्हाला 11 ते 13%मध्येच रिटर्न देतात. हे फंड जास्त रिटर्न्स का नाही देत? कारण की हे फंड्स लार्ज कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. यामध्ये तुम्हाला रिस्क कमी असते आणि रिस्कच्या बरोबर तुम्हाला रिटर्नसुद्धा थोडेफार प्रमाणात कमी असतात, कारण की ह्या लार्ज कॅप कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारे हे फंड्स आहेत. यामध्ये मी कोणत्याही प्रकारचं तुम्हाला बाईंग किंवा सेलिंगचं रिकमेंडेशन देत नाही आहे, पण कोणताही फंड घेताना आपण त्याचं गेल्या 10 वर्षाचे 15 वर्षाचे रिटर्न्स पाहणं खूप गरजेचं आहे. कारण की तो फंड गेल्या 10-12 वर्षापासून कशा प्रकारे परफॉर्म करतो आहे त्या बेसिसवरतीच आपण आपली इन्व्हेस्टमेंट करावी असं मला तरी वाटतं. यानंतर आहे टॉप 5 मिड कॅप फंड्स, ज्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न्स दिलेले आहेत. ज्यामध्ये आहे एडलवाईजचा मिड कॅप फंड. हा मिड कॅप कॅटेगरीमधला फंड आहे आणि याने 18.8% रिटर्न दिलेले आहेत. त्यानंतर आहे कोटकचा एमर्जिंग इक्विटी फंड, याने 18% रिटर्न दिलेले आहेत. निपॉनचा इंडिया ग्रोथ फंड याने 17.96% म्हणजे जवळपास 18% रिटर्न दिलेले आहेत. HDFCचा मिड कॅप अपॉर्च्युनिटी फंड 17.84% रिटर्न दिलेला आहे. इन्व्हेस्को इंडियाचा मिड कॅप फंड ज्याने 17.64% रिटर्न दिलेले आहेत. आणि ह्या पाचही फंडचं जर आपण ॲव्हरेज काढलं तर 17.90% रिटर्न हे फंड्स तुम्हाला देतात. म्हणजे तुम्ही या फंड्स व्यतिरिक्त दुसऱ्या कोणत्याही मिड कॅप कॅटेगरीमधल्या जर फंड्समध्ये इन्व्हेस्ट करत असाल आणि ते जर फंड तुम्हाला 15 ते 18%च्या बिटवीन रिटर्न्स देत असतील तर असं समजा की तुम्ही चांगल्या मिड कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केलेली आहे. त्यापेक्षाही कमी रिटर्न देणाऱ्या फंड्समध्ये जर तुमची इन्व्हेस्टमेंट असेल गेल्या 10 वर्षाचं सांगतोय, तर तुम्हाला विचार करण्याची गरज आहे किंवा तुमची इन्व्हेस्टमेंट करण्याची स्ट्रॅटेजी बदलण्याची गरज आहे किंवा फंड बदलण्याची गरज आहे. कारण की गेल्या 10 वर्षामध्ये इतर जर फंड 15 ते 18%च्या बिटवीन रिटर्न देतात आणि तुम्हाला तो फंड 12 ते 13% रिटर्न देत असेल तर त्यामधून आपल्याला जसे पाहिजे तसे रिटर्न्स मिळत नाही आहेत. याचा अर्थ म्हणजेच काय, तर आपल्याला तो मिड कॅप फंड बदलणं गरजेचं आहे. हे झालं मिड कॅप फंड्सबद्दलचं. यानंतर आहे टॉप 5 लार्ज अँड मिड कॅप फंड्स, ज्यांनी गेल्या 10 वर्षामध्ये सगळ्यात जास्त रिटर्न्स दिलेत. ज्यामध्ये आहे मिरे असेट लार्ज अँड मिड कॅप फंड, याने 17.67% रिटर्न दिलेले आहेत. यानंतर आहे कॅनरा रोबेकोचा एमर्जिंग इक्विटी फंड, याने 16.14% रिटर्न दिलेले आहेत. यानंतर आहे सुंदरमचा लार्ज अँड मिड कॅप फंड, याने 15.74% रिटर्न दिलेले आहेत. DSVचा लार्ज अँड मिड कॅप फंड 15.60% रिटर्न दिलेले आहेत. ICICI प्रुडेन्शियलचा लार्ज अँड मिड कॅप फंड 15.50% रिटर्न दिलेले आहेत. म्हणजे जर तुम्ही इथेही सुद्धा पाहिलं तर हे फंडसुद्धा तुम्हाला जवळपास 16% रिटर्न देतात. या फंड्स व्यतिरिक्त जर तुमच्याकडे कुठला लार्ज अँड मिड कॅपचा फंड असेल तर तुम्ही ॲव्हरेज पकडून चाला की 13 ते 16%च्या मध्ये तुम्हाला रिटर्न्स मिळायलाच हवेत. आणि जर ते रिटर्न्स मिळत नसतील तर नक्कीच तुम्ही विचार करा की तुम्ही कोणत्या फंडमध्ये इन्व्हेस्ट करताय, तो फंड का एवढा अंडर परफॉर्म करतो आहे ते सुद्धा तुम्ही जाऊन चेक करा. हे सगळे रिटर्न्स आपण 10 वर्षाचं बघतोय. पण जर तुम्ही याच फंड्समध्ये गेल्या 2-3 वर्षापासून इन्व्हेस्ट करत असाल आणि तुम्हाला असे रिटर्न्स मिळत नसतील तर त्याला कारण म्हणजे गेल्या 2-3 वर्षापासून मार्केट डाऊन आहे आणि त्यामुळे आपल्याला हवे तसे रिटर्न्स मिळत नाहीत. पण जर तुम्ही लाँग टर्मसाठी थांबलात तरच त्यातून तुम्हाला चांगले रिटर्न्स मिळतील. 1-2 वर्षामध्ये चांगले रिटर्न्स मिळणार नाहीत, कारण की मार्केट जर 2-3 वर्ष डाऊन असेल तर पुढच्या 3-4 वर्षामध्ये जेव्हा मार्केट अप होईल त्यावेळेस तुम्हाला जे बॅकलॉग आहे तो भरून निघतो आणि आपल्याला चांगले रिटर्न्स मिळतात. पण त्यासाठी तुम्हाला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे.
इथे जे इन्व्हेस्टमेंट आहे ती गेल्या 10 वर्षाचे रिटर्न्स आहेत. हे जे आहेत ते 10 वर्षाचे रिटर्न्स आहेत, म्हणून हा नंबर तुम्हाला अशा प्रकारे दिसतोय. यानंतर आहे टॉप 5 स्मॉल कॅप फंड, ज्यामध्ये आहे निपॉन इंडियाचा स्मॉल कॅप फंड, ज्याने 21.91% रिटर्न दिलेले आहेत. किती? 21.91. गेल्या 10 वर्षामध्ये 21.91% रिटर्न दिलेले आहेत. SBIचा स्मॉल कॅप फंड 19.35% रिटर्न आहेत. HSBCचा स्मॉल कॅप 19.32 आहे. ॲक्सिसचा स्मॉल कॅप आहे 18.73%. HDFCचा स्मॉल कॅप आहे 18.59%. या 5 फंडचं जर आपण ॲव्हरेज काढलं तर हे फंड 19.58% रिटर्न देत आहेत. पण या व्यतिरिक्त जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या स्मॉल कॅप फंडमध्ये इन्व्हेस्ट करत असाल तर त्या फंड्सने सुद्धा तुम्हाला 15 ते 19च्या बिटवीन रिटर्न्स देणं गरजेचं आहे, किंवा 16 ते 19च्या मध्ये रिटर्न्स देणं गरजेचं आहे. कारण की याच कॅटेगरीमधले दुसरे फंड जर एवढे चांगले रिटर्न्स देत असतील आणि तुम्ही इन्व्हेस्ट करणारा फंड जर कमी रिटर्न्स देत असतील तर नक्कीच विचार करण्याची गरज आहे. कारण की आपण गेले 10 वर्षाचे रिटर्न्स पाहतो आणि गेल्या 10 वर्षापासून जर तुम्ही त्या फंडमध्ये असाल आणि ते फंड तुम्हाला जर एवढे चांगले रिटर्न्स देत नसतील तर नक्कीच तुम्ही तो फंड चेक करणं गरजेचं आहे. हा झाला स्मॉल कॅप फंड. यानंतर आहे फ्लेक्झी कॅप फंड, ज्यामध्ये आहे पराग पारेख फ्लेक्झी कॅप फंड, जो 17.43% रिटर्न देतो. HDFCचा फ्लेक्झी कॅप फंड जो 15.59% रिटर्न देतो. DSPचा फ्लेक्झी कॅप 14.41% आहे. एडेलवाईसचा फ्लेक्झी कॅप 14.40% आहे. आदित्य बिर्लाचा फ्लेक्झी कॅप फंड 14.20% आहे. आणि ह्या सगळ्या 5ही फंडचं ॲव्हरेज जर पाहिलं तर ते 15.21% आहे. आता फ्लेक्झी कॅप फंडबद्दल मी अगोदर सांगतो की फ्लेक्झी कॅप फंड म्हणजे कोणते, तर मार्केटच्या कंडिशन्सनुसार वेगवेगळ्या टाईपच्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट करणारा फंड जो असतो त्याला फ्लेक्झी कॅप फंड असं म्हटलं जातं. म्हणजे जर आता मार्केटमध्ये स्मॉल कॅप आणि मिड कॅपमध्ये मंदी चालू आहे आणि लार्ज कॅपमध्ये तेजी चालू आहे, तर हा फंड लार्ज कॅप कंपनीजमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करतो. जर स्मॉल कॅपमध्ये आणि मिड कॅपमध्ये जर चांगल्या अपॉर्च्युनिटीज असतील तर हा फंड मिड कॅप आणि स्मॉल कॅपमध्ये जास्त इन्व्हेस्टमेंट करतो. म्हणजे इथे इन्व्हेस्टमेंट करण्याचं कोणत्याही प्रकारचं कॅपिंग नाही आहे की 15% इथे 20% इथे, असं काही नाही आहे. फंड मॅनेजरला जसं वाटेल, ज्या सेक्टरमध्ये जास्त अपॉर्च्युनिटीज आहेत त्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याचं काम करतो फ्लेक्झी कॅप फंड. तर जर तुम्हाला याबद्दल माहिती नसेल तर आता माझ्या मते तुम्हाला समजलं असेल फ्लेक्झी कॅप फंड कशा प्रकारे काम करतात. त्यानंतर आहे मल्टी कॅप फंड्स. आता मल्टी कॅप फंड्समध्ये सगळ्यात जास्त रिटर्न देणारा आहे निपॉन इंडियाचा मल्टी कॅप फंड, जो 15.5% रिटर्न देतो. त्यानंतर आहे ICICI प्रुडेन्शियलचा मल्टी कॅप फंड, जो 14.86% रिटर्न देतो. सुंदरमचा मल्टी कॅप 14.34 आहे. इन्व्हेस्को इंडियाचा मल्टी कॅप 14.18% आणि बरोदा PNB पॅरिबास मल्टी कॅप फंड हा 13.87% रिटर्न देतो आहे. आणि ॲव्हरेज रिटर्न जर तुम्ही पाहिले गेल्या 10 वर्षाचे तर 14.46% रिटर्न हा फंडसुद्धा देतो आहे. ही मल्टी कॅप म्हणजे काय, तर तीनही कॅटेगरीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारा फंड. तीनही कॅटेगरी म्हणजे कोणत्या, तर लार्ज कॅपमध्ये, मिड कॅपमध्ये आणि स्मॉल कॅपमध्ये अशा तीनही टाईपच्या कंपनीजमध्ये 25-25-25 किंवा 30-30-30% इन्व्हेस्टमेंट करणारा हा फंड आहे, ज्यामध्ये कॅपिंग कंपल्सरी आहे. त्यापेक्षा जास्त इन्व्हेस्टमेंट त्या टाईपच्या सेक्टरमध्ये करता येत नाही किंवा त्यापेक्षा कमीसुद्धा त्या सेक्टरमध्ये करता येत नाही. त्यामुळे या फंडला मल्टी कॅप फंड असं म्हटलं जातं, ज्यामध्ये कंपल्सरी तीनही सेक्टरमध्ये इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. तर अशा प्रकारे मी सर्व टाईपचे मल्टी कॅप फंड, मिड कॅप फंड, स्मॉल कॅप फंडबद्दलची तुम्हाला माहिती दिलेली आहे. तर आता आपण पाहूयात की जर या फंड्समध्ये तुम्ही 10 वर्षापूर्वी इन्व्हेस्टमेंट केली असेल, 5,000ची SIP जर सुरू केली असेल तर ते फंड तुम्हाला कशा प्रकारचे रिटर्न्स देतात आहेत. समजा तुम्ही 5,000ची SIP 10 वर्षापूर्वी सुरू केली असेल लार्ज कॅप फंड्समध्ये, तर लार्ज कॅप फंड्स आपण पाहिले 12% रिटर्न आरामशीर देतात. आणि 12%च्या रिटर्नच्या हिशोबाने तुमची इन्व्हेस्टमेंट असते या टाईपच्या फंड्समध्ये 6 लाख रुपयाची आणि आता त्याचे झाले असतील 11,61,000 रुपये. म्हणजे जर लार्ज कॅप फंड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली असती तर 5,000ची SIP तुम्ही मिड कॅप फंड्समध्ये केली तर 15% रिटर्न मिड कॅप फंड्स आरामशीर देतात. आणि त्यानुसार यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट असते 6 लाख रुपये आणि आता त्याचे झाले असते 13,93,000 रुपये. म्हणजे जवळपास डबलपेक्षाही जास्त व्हॅल्यू गेल्या 10 वर्षामध्ये झालेली आहे. यानंतर पाहूयात की जर तुम्ही लार्ज अँड मिड कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट करताय ते सुद्धा फंड तुम्हाला 12 ते 15%च्याच आसपास रिटर्न देतात. म्हणजे तुमची इन्व्हेस्टमेंट जेवढी मिड कॅपमध्ये झालेली आहे तेवढेच पैसे तुमचे आता लार्ज अँड मिड कॅपमध्ये सुद्धा झालेले असतील. यानंतर आहेत स्मॉल कॅप फंड्स, जे तुम्हाला साधारण 18%च्या आसपास रिटर्न्स देतात.
तर 5,000ची SIP स्मॉल कॅपमध्ये केली असती तर 6 लाखाचे आता जवळपास तुमचे 16,81,000 रुपये झाले असते जर 18% रिटर्न त्या टाईपच्या फंड्सने दिला असता तर. सेम फ्लेक्झी कॅप फंड तुम्हाला जवळपास 16% रिटर्न देतात, 6 लाखाचे 14 लाख रुपये झालेले आहेत. आणि सेम मल्टीकॅप फंडसुद्धा तुम्हाला 15%च्या आसपास रिटर्न देतात. तर यावरून तुम्हाला एक जाणवलं असेल की 5,000ची इन्व्हेस्टमेंट जी आहे ती फिक्स आहे माझी, 6 लाख रुपये फिक्स आहे. पण यामधील कोणत्याही टाईपच्या कॅटेगरीमध्ये जरी तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले तरीसुद्धा 10 वर्षामध्ये तुमची जी इन्व्हेस्टमेंट केलेली आहे त्याच्या दुप्पट व्हॅल्यू जनरेट झालेली असणार आहे, कारण की तुम्ही लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट केली आहे त्यामुळे. आता हीच इन्व्हेस्टमेंट जर तुम्ही पुढचे 20 वर्ष ठेवताय आणि फक्त 15% रिटर्न जर आपण कन्सिडर केले तरी तुमच्या 12 लाख रुपयाचे 75 लाख रुपये झालेले आहेत. आणि हे कशामुळे झालं आहे तर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटमुळे झालेलं आहे. कारण की जेवढे वर्ष तुम्ही वाढवत जाल तेवढं इथे कंपाऊंडिंगचा इफेक्ट जाणवायला सुरुवात होईल. म्हणजे आता इथे जसं 75,80,000 रुपये दाखवत आहेत, आता मी ह्याच्यामध्ये 20 वर्षाऐवजी 21 वर्ष जर केले तर मला तिथे 75,80,000च्या ऐवजी 88,63,000 दिसत आहेत. म्हणजे इन्व्हेस्टमेंट माझी फक्त 60,000 रुपयेच वाढली एका वर्षामध्ये, पण इथे 75चे 88 लाख रुपये झाले. म्हणजे जवळपास 12 ते 13 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट माझी वाढलेली आहे. सेम परत एकदा तुम्हाला दाखवतो. आता इथे 88,63,000 दाखवतो आहे आणि इथे 12,60,000 दाखवतो आहे. लक्षात ठेवा. आता इथे आपण 22 वर्ष जर केले तर 13,20,000 रुपये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे फक्त 60,000 रुपये वाढते आणि इथे 1 करोड रुपये त्याची व्हॅल्यू झालेली आहे. म्हणजे 88 लाखावरनं 1 करोड रुपये म्हणजे जवळपास 12 लाख रुपये इन्व्हेस्टमेंट इथे वाढलेली पाहायला मिळते. एवढी पॉवर आहे म्युच्युअल फंडच्या कंपाऊंडिंगमध्ये. त्यामुळे तुम्ही अजूनही कोणत्याही फंड्समध्ये SIP जर सुरू केली नसेल तर लवकरात लवकर SIP सुरू करा आणि या कंपाऊंडिंगचा फायदा घ्या. तर आजचा जर हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.